न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। राष्ट्रपती भवनातील हॉल झाले मंडप, नामांतर का, कशासाठी? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवार 25 जुलै रोजी राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल आणि अशोक हॉल या दोन हॉलचे अनुक्रमे गणतंत्र मंडप आणि अशोक मंडप असं नामांतर करण्याची घोषणा केली। राष्ट्रपती सचिवालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की दरबार हॉल हे नाव बदलण्यात आलंय। दरबार हा शब्द भारतातील राजे आणि ब्रिटिशकालीन न्यायालयाचे तसेच संमेलनाचा संदर्भ देतो। भारत हा देश आता प्रजासत्ताक आहे, त्यामुळे दरबार या शब्दाने प्रासंगिकता गमावली आहे, म्हणून या हॉलचे नामांतरण गणतंत्र मंडप असं करण्यात आलंय। 1911 साली राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवण्याची घोषणा पंचम जॉर्जनं केली, त्यामुळे राजधानी दिल्लीत राष्ट्रपती भवनाचं काम सुरू झाले होते। 1929 साली हे काम पूर्ण झाले। सध्या नामांतराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनाच्या इतिहासाचा घेतलेला आढावा। दरबार हॉलचे महत्त्व काय? दरबार हॉलमध्ये देशातील अनेक अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात। राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाणारे महत्त्वाचे पुरस्कार याच ठिकाणी दिले जातात। तसेच देशाच्या सरन्यायाधीशांच्या शपथविधी समारंभासारखे महत्त्वाचे सभागृहही याच हॉलमध्ये आयोजले जातात। 1947 साली भारताच्या पहिल्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचाही दरबार हॉल हा साक्षीदार होता। या हॉलमध्ये प्रवेश करण्याचे अनेक मार्ग आहेत। एक मार्ग थेट राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणातून जातो। या वर्षीच्या सुरुवातीला एनडीए सरकारच्या शपथविधीचा सोहळा इथं आयोजित करण्यात आलेला होता। प्रसिद्ध इतिहासकार क्रिस्टोफर हसी यांनी म्हटलंय की आपण या दरबाराच्या जवळ गेलो तरी याचा प्रभाव जाणवणारा आणि शांत करणारा आहे। या दालनाच्या भिंती पांढऱ्या संगमरवरी 42 फूट उंच आहेत। घुमट सुमारे 22 मीटर व्यासाचा आहे। जमिनीपासून 33 मीटर उंचीवर छताला एक सुंदर बेल्जियम काचेचे झुंबर आहे। अशोक हॉलचा इतिहास काय आहे? अशोक हॉल हा मुळात बॉलरूम होता। या हॉलमध्ये परदेशातील प्रमुख व्यक्तींची ओळखपत्र सादर करणं, राष्ट्रपतींकडून दिलेल्या मेजवानीपूर्वीच्या औपचारिक भेटी, महत्त्वाच्या समारंभापूर्वी राष्ट्रगीताचं गायन याच हॉलमध्ये होते। या हॉलमध्ये छताला 6 बेल्जियम झुंबर आहेत। भिंतीला असलेली पेंटिंग या हॉलच्या सौंदर्यात भर घालतात। त्यातील एक चित्र पर्शियाचा शासक फतेह अली शाह यांना दिलं होतं। त्यात वाघाची शिकार करताना दाखवण्यात आले। इटालियन कलाकार टोमासो कोलोनेलो आणि 23 भारतीय कलाकारांकडे या हॉलमधील इतर चित्रांचं श्रेय जातं। या हॉलच्या छतावर पर्शियन भाषेतील लेख कोरण्यात आले। शिवाय शिकारीची काही चित्रही आहेत। हॉलच्या भिंतीवर शाही मिरवणुकीचं चित्र आहे। इथंही भारतीय आणि पाश्चिमात्य स्थापत्य कलेचं मिश्रण पाहायला मिळते। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।